अमरावती शहरातून एक धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करायला लावणारी घटना समोर आली आहे. शहरातील घनश्याम नगर परिसरात राहणारे आणि अलसपूर मार्केटमध्ये लेडीज टेलरिंग व्यवसाय करणारे 62 वर्षीय शरद गोहेल यांच्या राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी विदेशात असताना संपर्क होत नसल्याने मुलीला घरी पाठवण्यात आले आणि त्यानंतर समोर आलेले दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. नेमके काय घडले आणि पोलीस तपासात काय माहिती समोर आली आहे? अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घनश्याम नगर परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद गोहेल हे शहरातील अलसपूरकर मार्केटमध्ये लेडीज टेलरिंगचे काम करीत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि 2 मुलांचा समावेश आहे. घटनेच्या दिवशी त्यांची पत्नी विदेशात होती. शरद गोहेल यांच्याशी संपर्क होत नसल्याने पत्नीने राजापेठ परिसरात नोकरी करणाऱ्या मुलीला फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले. मुलगी घरी पोहोचली असता शरद गोहेल हे घरात गंभीर अवस्थेत आढळून आलेत. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलेत. या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात कोणावरही संशय नसल्याचे सांगितले आहे. शरद गोहेल यांनी हे टोकाचे पाऊल का उचललेत यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून राजापेठ पोलीस सर्व पैलूंनी तपास करीत आहेत. 62 वर्षीय शरद गोहेल यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय याचा शोध आता पोलीस तपासातूनच लागणार आहे. सध्या कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नसली तरी या घटनेने कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू.